मित्रांनो, कॉर्पोरेट दुनियेत स्वतःचं नाव कमवणं आणि एक भारी पगाराची नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. आपण बऱ्याचदा ऐकतो की लाखांचे आणि करोडोंचे पॅकेजेस फक्त परदेशातच मिळतात, पण तसं अजिबात नाही. आपल्या महाराष्ट्रात, खास करून पुणे आणि मुंबईत अशा अनेक टॉप लेवलच्या जागतिक कंपन्या आहेत, ज्या इथल्या लोकांना परदेशाच्या तोडीचा पगार देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या टॉप 10 कंपन्यांबद्दल अगदी डिटेलमध्ये बोलणार आहोत. या कंपन्या कोणत्या आहेत, तिथे नेमकं काय काम चालतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे जॉब मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे सगळं आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 10व्या नंबरवर आहे आपल्या सर्वांच्या ओळखीची रिलायन्स इंडस्ट्रीज. मित्रांनो, रिलायन्सचं मुख्यालय मुंबईत आहे आणि नवी मुंबईत यांचा खूप मोठा सेटअप आहे. तुम्ही जर विचार करत असाल की इथे फक्त टेलिकॉम किंवा जिओचं काम चालतं, तर तसं नाही आहे. रिलायन्स आता रिटेल, ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे इथे इंजिनियर्स, डेटा ॲनालिस्ट आणि मॅनेजमेंट ग्रॅज्युएटसाठी नेहमीच मोठ्या संधी असतात. पगाराचा विचार केला तर एका फ्रेशरला किंवा थोडा अनुभव असलेल्या माणसाला इथे आरामात 10 ते 25 लाख रुपये वर्षाला मिळू शकतात. इथे जॉब मिळवण्यासाठी तुमचं टेक्निकल नॉलेज आणि बिझनेस सेन्स चांगला असावा लागतो. रिलायन्समध्ये करिअर ग्रोथ खूप फास्ट असते, त्यामुळे तुम्ही जर इथे टिकून राहिलात तर काही वर्षातच तुमचा पगार दुप्पट तिप्पट होऊ शकतो. 9व्या नंबरवर आहे बार्कलेज. ही एक खूप मोठी आंतरराष्ट्रीय बँक आहे आणि पुण्यात त्यांचं एक मोठं ऑफिस आहे. बार्कलेजच्या पुणे ऑफिसमध्ये मुख्यत्वे IT आणि टेक्नॉलॉजीचं काम चालतं. हे लोक जगभरातील बँकिंग सिस्टीम सांभाळण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांना कामावर घेतात. जर तुमची कोडिंग जावा किंवा पायथनवर चांगली पकड असेल तर येथे तुम्हाला आरामात 10 ते 25 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं. येथे सिलेक्ट होण्यासाठी तुमचं लॉजिक आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल एकदम कडक असायला हवेत. बार्कलेजची वर्क लाईफ बॅलन्स पण बऱ्यापैकी चांगली मानली जाते, त्यामुळे ते काम करायला अनेक तरुणांची पसंती असते. 8व्या नंबरवर आहे मास्टरकार्ड. आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर तुम्ही हा लोगो नेहमीच पाहिला असेल. या जागतिक पेमेंट कंपनीचं एक महत्त्वाचं आणि मोठं टेक हब पुण्यात स्थित आहे. मास्टरकार्ड ही कंपनी दररोज अब्जावधी ट्रान्झॅक्शन्स हँडल करते, त्यामुळे त्यांना त्यांच्या सिस्टीम सुरक्षित आणि फास्ट ठेवण्यासाठी टॉप लेवलच्या सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज असते. जर तुम्ही AI, ब्लॉकचेन किंवा पेमेंट सिक्युरिटीमध्ये एक्सपर्ट असाल तर ही कंपनी तुम्हाला डोक्यावर घेईल. पगाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे 12 ते 25 लाखांच्या पुढे आरामात पॅकेज मिळतं आणि अनुभवानुसार ते वाढत जातं. मास्टरकार्डमध्ये नोकरी मिळवण्यासाठी फक्त डिग्री असून चालत नाही, तर तुम्हाला प्रॅक्टिकल कोडिंगमध्ये मास्टर असावं लागतं. 7व्या नंबरवर आहे सध्या जगात सर्वात जास्त धुमाकूळ घालणारी कंपनी NVIDIA. जर तुम्ही गेमिंगचे शौकीन असाल किंवा तुम्हाला AI बद्दल माहिती असेल तर तुम्हाला ही कंपनी नक्कीच माहिती असेल. ग्राफिक्स कार्ड आणि AI चिप्स बनवण्यात ही कंपनी जगात नंबर 1 आहे आणि यांचं खूप भारी ऑफिस पुण्यात आहे. येथे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही इंजिनियर्ससाठी मोठ्या संधी असतात. NVIDIAमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं, कारण इथे तुम्हाला भन्नाट टेक्नॉलॉजीवर काम करायला मिळतं. इथे एंट्री लेवलला सुद्धा 15 ते 35 लाखांच्या घरात पॅकेज मिळतं. पण मित्रांनो, इथे जॉब मिळवणं अजिबात सोपं नाही आहे. तुम्हाला C++, सिस्टीम प्रोग्रॅमिंग आणि कम्प्युटर आर्किटेक्चरचं एकदम डीप नॉलेज असावं लागतं. जर तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असाल तर NVIDIA तुमच्यासाठी भारी कंपनी आहे. 6व्या नंबरवर येते मॉर्गन स्टॅनले. ही अमेरिकेतील एक दिग्गज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी आहे. मुंबई आणि पुण्यात त्यांची खूप मोठी आणि अलिशान ऑफिसेस आहेत. इथे जॉब मिळवणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. या कंपनीत मुख्यत्वे फायनान्स, रिस्क मॅनेजमेंट आणि IT रोलसाठी भरती केली जाते. जर तुम्ही IIM मधून MBA केलं असेल किंवा तुम्ही टॉप लेवलचे सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल तर मॉर्गन स्टॅनले तुमच्यासाठी परफेक्ट जागा आहे. इथे साधारण 15 ते 30 लाखांच्या घरात तुमची सुरुवात होऊ शकते. इथे कामाचा वेग आणि प्रेशर खूप जास्त असतं. तुम्हाला डेडलाईन्स पाळता आल्या पाहिजेत आणि प्रेशरमध्ये काम करायची सवय हवी. जर तुम्ही त्यांचे टफ इंटरव्ह्यू राऊंड्स क्लिअर केले तर इथे पैशांची अजिबात कमी नाही आहे. 5व्या नंबरवर आहे JP मॉर्गन चेस. हे जगातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. मॉर्गन स्टॅनलीसारखंच या कंपनीची ऑफिसेस मुंबईतील BKC सारख्या पॉश एरियामध्ये आणि पुण्यात आहेत. JP मॉर्गनमध्ये डेटा सायंटिस्ट, क्वांटिटेटिव्ह ॲनालिस्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्सला खूप मागणी असते. इथे काम केल्यावर जो ग्लोबल एक्सपिरियन्स मिळतो त्याची बरोबरी दुसरी कोणतीही कंपनी करू शकत नाही. इथे 12 ते 30 लाखांच्या पुढे इझिली पॅकेज मिळतं. इथे जॉब मिळवण्यासाठी तुमचं कम्युनिकेशन स्किल, फायनान्स नॉलेज आणि टेक्निकल बॅकग्राऊंड एकदम सॉलिड पाहिजे. कंपनीत एंट्री मिळवण्यासाठी रेफरलचा खूप फायदा होतो.
त्यामुळे लिंक्डइनवर या कंपनीत काम करणाऱ्या लोकांशी ओळख वाढवणं कधीही फायद्याचं ठरतं. इथलं वर्क कल्चर खूप प्रोफेशनल आणि सपोर्टिव्ह मानलं जातं. 4थ्या नंबरवर आहे गोल्डमन सॅक्स. इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या दुनियेत हे नाव म्हणजे एक ब्रँड आहे. मुंबईच्या फायनान्शियल हबमध्ये यांचं ऑफिस आहे आणि इथे नोकरी लागणं हे एखाद्या मोठ्या अचिव्हमेंटपेक्षा कमी नाही. गोल्डमन सॅक्स फक्त टॉप टॅलेंटलाच हायर करतं. त्यामुळे IIT, NIT किंवा टॉप MBA कॉलेजच्या मुलांना इथे जास्त प्राधान्य मिळतं. इथे काम करणारे लोक जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे फायनान्शियल व्यवहार हाताळतात. इथे पगाराची सुरुवातच 20 ते 35 लाखांच्या आसपास होते आणि बोनस तर वेगळाच. पण लक्षात ठेवा, इथे सिलेक्शन प्रोसेस प्रचंड टफ असते. तुमचे 5-6 राऊंड्स इंटरव्ह्यू होतात, ज्यात तुमचं मॅथ्स, लॉजिक आणि फायनान्शियल मॉडेलिंग चेक केलं जातं. कामाचे तास थोडे जास्त असू शकतात, पण जो पैसा आणि रिस्पेक्ट इथे मिळतो त्यासाठी ही मेहनत नक्कीच वर्थ आहे. 3ऱ्या नंबरवर आहे जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन. मुंबई आणि पुण्यात ॲमेझॉनचे भक्कम सेटअप्स आहेत. ॲमेझॉनला त्यांच्या AWS म्हणजेच क्लाउड सर्व्हिसेससाठी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी खूप हुशार सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि प्रोडक्ट मॅनेजर्स लागतात. ॲमेझॉनच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या लीडरशिप प्रिन्सिपलला खूप महत्त्व दिलं जातं. तुम्हाला फक्त कोडिंग नाही तर ग्राहकांचा विचार करून प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल हे दाखवून द्यावं लागतं. इथे सॅलरी 15 ते 35 लाखांच्या पुढे जाते आणि सोबतच कंपनीचे शेअरसुद्धा मिळतात, ज्यामुळे तुमची कमाई आणखी वाढते. ॲमेझॉनमध्ये काम करणं थोडं आव्हानात्मक असतं, कारण इथे तुम्हाला नेहमीच नवीन गोष्टी शिकून इम्प्लिमेंट कराव्या लागतात. पण एकदा का तुम्ही ॲमेझॉनमध्ये काम केलं की जगातल्या कुठल्याही कंपनीत तुम्हाला जॉब मिळतो. 2ऱ्या नंबरवर आहे मायक्रोसॉफ्ट. पुण्यात आणि मुंबईत मायक्रोसॉफ्टची खूप मस्त आणि आधुनिक ऑफिसेस आहेत. वर्क लाईफ बॅलन्सच्या बाबतीत मायक्रोसॉफ्ट नेहमीच टॉपवर राहिली आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी खूप चांगली वागणूक आणि सोयीसुविधा देते. जर तुम्ही उत्कृष्ट प्रोग्रामर असाल, तुम्हाला क्लाउड कम्प्युटरिंग किंवा AI मध्ये रस असेल, तर मायक्रोसॉफ्ट तुमच्यासाठी भारी कंपनी आहे. इथे 18 लाख ते 40 लाखांपेक्षा जास्त पॅकेज मिळू शकतं. जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदममध्ये मास्टर व्हावं लागतं. लिटकोडसारख्या प्लॅटफॉर्मवर जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर मायक्रोसॉफ्टचे टेक्निकल राऊंड्स क्रॅक करणं सोपं जातं. इथलं कल्चर एवढं भारी आहे की लोक एकदा इथे रुजू झाले की लवकर कंपनी सोडण्याचा विचार करत नाहीत. आणि आता नंबर 1वर आहे गुगल. मित्रांनो, गुगलचे पुण्यात आणि मुंबईत ऑफिसेस आहेत. गुगलमध्ये जॉब मिळवणं हे भारतातील लाखो इंजिनियरचं स्वप्न असतं. इथे फक्त पगारच नाही तर मोफत जेवण, मसाज चेअर्स, स्नॅपपॉट्स अशा फॅसिलिटीज मिळतात, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. इथे तुम्हाला जगाला बदलणाऱ्या प्रॉडक्ट्सवर काम करायची संधी मिळते. पगाराच्या बाबतीत गुगल कोणालाच नाराज करत नाही. इथे तुम्हाला 20 लाखांपासून ते थेट 40-50 लाखांपर्यंत आणि त्याहीपेक्षा जास्त पॅकेज मिळू शकतं. हे जगातल्या सर्वात कठीण परीक्षा पास करण्यासारखं आहे. तुमचं लॉजिक, कोडिंग स्किल आणि गुगलीनेस या सगळ्यांची एकदम कसून चाचणी घेतली जाते.